हे जेवायला मस्त या तू सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। नव बुद्धाय जय भीम। मी बंदी संघप्रिय ब्रह्मभूमी बुद्धलेणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे गुरुवर्य पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधी महासवीर यांनी गेल्या 50 वर्षापासून जे संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर जे काही कार्य केलं त्या कार्याचा एक भाग म्हणून आज त्यांच्या 67व्या जन्मदिवसानिमित्तानं या लेणीवरती भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी आम्ही घाटी रुग्णालयामध्ये जे काही रुग्ण लोक आहेत त्या रुग्णाचे नातेवाईकांना फळ वाटप केलं आणि दिवसभरात आता या ठिकाणी जे रुग्ण लोक आहेत त्या लोकांसाठी रक्तदान शिबिर आहे। त्यामध्ये भिक्खू संघसुद्धा सहभागी होणार आहे। भिक्खू संघसुद्धा रक्तदान करणार आहे आणि उपासक लोकसुद्धा रक्तदान करणार आहेत। नंतर वृक्षारोपण होणार आहे। सायंकाळी बंदीजीपती मंगलकामना भिक्खू संघ करणार आहे। संपूर्ण भिक्खू संघ महाराष्ट्रभरामध्ये येणार आहे। भिक्खू संघ मंगलकामना करणार आहे, धम्मदेशा देणार आहे, कीर्तनपाठ करणार आहे। नंतर भिक्खू संघासाठी अल्पहार दान आहे, उपासकांसाठी धम्मदेशा आहे आणि उपासकांसाठी भोजनदान आहे। अशा प्रकारचा भव्य देव कार्यक्रमाचं आयोजन आजच्या दिवस करण्यात आलेलं आहे। काय आवाहन करणार तुम्ही उपासकांना? आव्हान हेच आहे की बंदीजींनी जे काही आपल्या संपूर्ण समाजाला जे काही दंभदान केलं त्या दंभदानाचं एक प्रतिकृती किंवा त्यांचं उत्तराई होण्यासाठी आपण सर्व मोठ्या संख्येनं बंदीजीपती मंगलकामना करण्यासाठी आज आपले सर्वांचे गुरुवर्य आदरणीय पूज्य भिक्खू विश्वानंदपती महाथेरो यांचा 67वा जन्मदिवस आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये साजरा होत आहे। मागच्या वर्षी बंतींचा जन्मदिवस हा बोधगया विश्रांत विहारमध्ये करण्यात आला, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले। तिथून अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती विहार होते। या वर्षीचा जो प्रयत्न आहे तो आम्ही व्हेनरेबल विशुद्धानंद बोधी फाउंडेशनमध्ये जवळपास 100 भिक्षू आहेत आणि या 100 भिक्षूंच्या वतीनं भंतेजींच्या नावानेच जन्मदिवसानिमित्तानेच भंतेजींनी जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याला अधिक बळ भेटावं, अधिक पुण्यकर्म व्हावं म्हणून वेगवेगळं नियोजन केलेलं आहे। यामध्ये आम्ही आज सकाळीच नुकतंच जवळपास 25-30 भंतेजी एकत्र येऊन घाटी रुग्णालयामध्ये जे की अतिदक्षता विभाग आहे त्या ठिकाणी आणि पूर्ण महाराष्ट्रातून पेशंट येतात, त्यांचे नातेवाईक येतात, तर त्यांना भुकेले असतात, त्यांची व्यवस्था नसते। तर जन्मदिवसानिमित्त का होईना उपासकाने जे काही आम्हाला दान दिलेलं आहे त्या दानामधूनच आपलंही कर्म आहे दान करायचं। तर आम्ही त्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न करून आलो आहोत। संध्याकाळच्या टायमाला जवळपास 4 ते 5 वाजता हजारो वटवृक्ष, त्याचबरोबर लिंबाचे झाडं आणि बोधिवृक्ष हे लावण्यात येणार, वृक्षारोपण करण्यात येणार आहेत। आणि त्यानंतर आज दिवसभर भव्य रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन केलेलं आहे। तर सदर कार्यक्रमाचं मुख्य नियोजन हे आमचे बदंत संघप्रियजी थेरो करतात, त्याचबरोबर बदंत आनंद आहे आणि मी बदंत शिलबोधी। आम्ही सर्वजण मिळून बंतीचा जन्मदिवस अधिक प्रमाणामध्ये समाजाला मेसेज जावा की तुम्ही देखील तुमच्या जन्मदिवसानिमित्ताने काय काय उपक्रम केले पाहिजे। तर वृक्ष लावणं फार महत्त्वाचं आहे। आजचं निसर्गामध्ये कडक ऊन आहेत, सावली आवश्यक आहे। रुग्ण आहेत ते भुकेले असतात, त्यांच्या मुखामध्ये घास जाणं गरजेचं आहे। त्यानंतर रक्तदान ही फार महत्त्वाचं आहे। हे 3 प्रमुख संदेश भदंत विश्वानंदबुद्धी महाथेरो यांच्या जन्मदिवसानिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आम्ही देऊ इच्छितो। यासाठी आम्हा उपक्रम करून आज दिनांक 17 मेला बंतीचा जन्मदिवस आम्ही साजरा करत आहोत। आज वाढदिवस आहे, याबद्दल आपण काय सांगशाल बंतेजी? हे आज एक विशेष दिवस आहे आमच्यासाठी, कारण ज्यांनी गेली 45 वर्षापासून धम्म कार्य करून आज बौद्ध लोकांना विशेष मार्गदर्शन दिलेलं आहे। आज आपण बघतो की बुद्ध लेणीच्या पायथ्याशी काही नंदनवन उभं आहे।
याचं सगळे श्रेय जागतिक बौद्ध धम्मगुरू आमचे गुरुवर्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांना जाते. आज बंतींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भिक्खू संघाने दिवसभरात जो काही उपक्रम राबवला आहे त्याचं एक महत्त्व लोकांना पटवून देण्याचं काम भिक्खू संघ बुद्धलेणीचे सगळे करत आहे. आज वेणी विशुद्धानंद फाउंडेशन गेले 1 वर्षापासून स्थापन झालेलं आहे की त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यामध्ये फाउंडेशन काम करत आहे. याचा आनंद आम्हाला एक आहे की आमच्या गुरूंचं नाव मोठं होतं, गुरूचं नाव लोकांपर्यंत पोहोचतं. आज बुद्ध लेणीचे परिसर एक जागतिक स्तरावरती नाव लौकिक झालेलं आहे की आज बुद्धलेणी धम्मभूमी बुद्धलेणी म्हटल्यानंतर लगेच पटकन नाव बंतींचं येतं. याचं सगळं श्रेय बंतीनं जे काही कष्टातून हे काही उभं केलेलं आहे. आमच्यासारख्या तरुण लोकांना भिक्खूंना आज महाराष्ट्रभर आणि देशभर जे काही प्रचारासाठी पाठवलेलं आहे. आम्ही काम करत असताना एकच ध्येय असतं की आम्हाला सुद्धा आमच्या गुरुसारखं काहीतरी करता येईल का, लोकांपर्यंत बुद्ध धम्म संघ महापुरुषांचा विचार कसा पोचवता येईल ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सगळे भिक्खू काम करत आहे. आणि आज आपण बघतो की बंतीनं शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड लोकांची गर्दी होतात. आज संध्याकाळी 6 वाजता खास लोकांना विशेष निमंत्रण दिलेलं आहे की बंतींचा गेल्या 45 वर्षाचा इतिहास प्रवास लोकांसमोर मांडला जावा. बंतीच्या कार्यक्रमाचा लेखाजोखा लोकांसमोर मांडला जावा. लोकांना विशेष करून बंतीच्या धम्मकार्याची परत एकदा आठवण व्हावी म्हणून आज संध्याकाळी 6 वाजता विशेष बंतीचा सत्कार पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आणि उपासक उपासिकांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 6 वाजता संपन्न होणार आहे. बुद्ध आहे. प्रिय सर्व धम्मबांधव धम्मप्रेमी उपासक उपासिकांना आवाहन करत आहो की आज ऐतिहासिक बुद्ध लेणीचे तारक मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आदरणीय जागतिक धम्मगुरू पूजनीय भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर भंतीजींचा आज जन्मदिवस खूप थाटामाटामध्ये विविध सामाजिक उपक्रम धार्मिक उपक्रम राबवून आम्ही सर्व भंतीजींचे शिष्य लोक हा वाढदिवस आगळा वेगळा या वर्षी 67वा वाढदिवस आम्ही संपन्न करत आहोत. ठीक 7 वाजता भंतीजींचा एक नागरी सत्कार जाहीर सत्कार भिक्खू संघाच्या वतीनं आणि श्रद्धावान उपासक उपासिकांच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे. मी सर्वांना आज 17 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता बुद्धलेणीवरती आमंत्रित करू इच्छितो की आपण सर्वांनी सहपरिवारासह येऊन आपल्या भंतीजींचा वाढदिवस आपल्या धर्मगुरूंचा वाढदिवस खूप चांगला साजरा करायचा आहे. आज जसं की सकाळी घाटीमध्ये रुग्णांना फळं वाटप झालं, नंतर वृक्षारोपण झालं, पूजनीय भिक्खू संघाला भोजनदान झालं, संघदान झालं, रक्तदान शिबिर चालू आहे आणि संध्याकाळी बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहून आपलं पुण्यकर्म या ठिकाणी अर्जित करायचं आहे आणि भंतीजींना मंगलकामना दीर्घायुष्यासाठी खूप अनंत मंगलकामना करायची आहे. भंतीजींना उदंड निरोगी आयुष्य लाभो एवढीच मंगलकामना करून आज भंतीजींना वाढदिवसाच्या अनंत मंगलकामना व्यक्त करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. साधू साधू साधू.